मी त्याला घटस्फोट सुद्धा देणार नाही आणि त्याच्यासोबत राहणार देखील नाही. हे शब्द दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयात प्रतिध्वनित होत असताना सर्व काही थांबल्यासारखे वाटले. न्यायाधीशांनी त्यांची लेखणी थांबवली. वकिलांनी एकमेकांकडे पाहिले आणि मागे गर्दीत एक विचित्र खळबळ पसरली. 28 वर्षीय श्वेता कचेरीत उभी होती. महागडी साडी, दागिने आणि तिच्या ओठांवर एक गूढ हास्य. तिच्याकडे पाहून कोणीही सांगू शकत नव्हते की तिचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. तिचा पती दिनेश तिच्या समोर उभा होता. त्याचे डोळे लाल आणि असहाय्य होते. तो न्यायाधीशांना विनवणी करत होता. न्यायाधीश साहेब, मला माझ्या पत्नीशी समेट करायचा आहे, पण जर तिलाच माझ्यासोबत राहायचे नसेल तर कृपया मला घटस्फोट द्या. मला या बंधनातून मुक्त करा न्यायाधीश साहेब. न्यायाधीशांनी श्वेताकडे पाहत विचारले, श्रीमती श्वेताजी, तुम्हाला काय हवे आहे? न्यायाधीशांच्या डोळ्यात पाहत ती आत्मविश्वासाने म्हणाली, न्यायाधीश साहेब, मी दिनेशसोबत राहणार नाही आणि त्याला घटस्फोट देखील देणार नाही. न्यायाधीशांचा चेहरा रागाने आणि आश्चर्याने भरून गेला आणि म्हणाले, श्रीमती श्वेता, तुम्हाला तुमच्या पतीसोबत राहायचे नाही आणि त्याला घटस्फोट सुद्धा द्यायचा नाही, हे तुम्ही काय म्हणत आहात? हे न्यायालय आहे, इथे अशी मस्करी चालणार नाही. श्वेता म्हणाली, मी विनोद करत नाहीये न्यायाधीश साहेब, माझा निर्णय पक्का आहे. श्वेताचे शब्द ऐकून दिनेश जवळजवळ साक्षीदार पेटीत कोसळला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. न्यायाधीशांना समजले की हे या जोडप्यामधील साधे भांडण नाहीये, हे काहीतरी एक गूढ आहे ज्यामध्ये काहीतरी खोलवर रहस्य लपलेले आहे. दिनेशचे वकील वर्मा उभे राहिले आणि म्हणाले, न्यायाधीश साहेब, हे माझ्या क्लायंटच्या मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. ही मानसिक क्रूरतेची पराकाष्ठा आहे. मग श्वेताचे वकील हसून म्हणाले, न्यायाधीश साहेब, कायद्यात कुठेही असे लिहिलेले नाही की जर पत्नी तिच्या पतीसोबत एकत्र राहू इच्छित नसेल तर तिने त्याला घटस्फोट द्यावाच लागतो. दिनेशच्या आवाजात हताश पतीचे दुःख प्रतिबिंबित झाले. न्यायाधीश साहेब, मला अजूनही तिच्याशी समेट करायचं आहे. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मी तिच्या आईशी, नातेवाईकांशी सुद्धा बोललो, पण ती ऐकण्यास तयारच नाही. न्यायाधीश आश्चर्यचकित झाले. एका बाजूला एक असहाय्य पुरुष होता जो स्वातंत्र्याची याचना करत होता आणि दुसऱ्या बाजूला एक गूढ पत्नी होती जी त्याला एका अदृश्य साखळीत बांधून ठेवू इच्छित होती. न्यायाधीशांनी विचारले, श्रीमती श्वेताजी, तुमचा नवरा तुमच्यासोबत राहू इच्छित असेल तर तुम्हाला काय अडचण आहे? श्वेताने दिनेशकडे तीक्ष्ण नजर टाकली. मग पुढे पाहत ती म्हणाली, जिथे मला आदरच मिळत नाही तिथे राहून मी काय करू न्यायाधीश साहेब? आदर? दिनेश ओरडला. मी तुझा काय अपमान केला आहे, मला सांग. श्वेता व्यंग्यात्मक हास्यासह म्हणाली, मी ते न्यायाधीशांना सांगेन, तुम्हाला का सांगू? दिनेशचा वकील म्हणाला, न्यायाधीश महाराज, माझ्या आशिलाला मानसिक त्रास देण्यासाठी हा कट रचला जात आहे. न्यायाधीशांनी वकिलाला शांत केले आणि श्वेताला थेट विचारले, ठीक आहे श्वेताजी, मला सांगा, तुमच्या नवऱ्याने कधी तुमच्यावर हल्ला केला आहे का? श्वेता म्हणाली, नाही न्यायाधीश साहेब, त्याने कधीही माझ्यावर हात उचलला नाही. मग हुंड्याची मागणी केली आहे का? नाही न्यायाधीश साहेब. मग श्वेता म्हणाली, न्यायाधीश साहेब, जखमा फक्त शरीरावर नसतात, त्या मनावरही झालेल्या असतात आणि त्या खूप खोल असतात. न्यायाधीश म्हणाले, सुरुवातीपासून आधी मला संपूर्ण कहाणी सांगा की नक्की काय झाले आहे. श्वेताने दिनेशकडे पाहिले आणि म्हणाली, न्यायाधीश साहेब, आम्ही दोघेही एका मित्राच्या लग्नात भेटलो होतो. त्याच्या डोळ्यात मला एक विचित्र प्रामाणिकपणा आणि शांतता दिसली. तो एक साधा मुलगा होता ज्याचे जग भविष्याच्या योजनांभोवती फिरत होते, तर माझे जग मोठ्या स्वप्नांनी भरलेले होते. माझ्याबद्दल त्याचे आदराने मला त्याच्या पहिल्याच भेटीपासून त्याच्याकडे आकर्षित झाले. मग फोनवर आमचे तासनतास संभाषण सुरू झाले. त्याला माझा खोडकरपणा आवडला आणि मला त्याच्या शब्दांमध्ये लपलेले सत्य आवडले. दिनेश म्हणाला होता, श्वेता, मी कोणता राजकुमार नाहीये, पण मी तुला वचन देतो की मी तुला माझ्या राणीसारखे वागवीन. तुझ्या सर्व लहान मोठ्या इच्छा पूर्ण करेन. मी त्याला गमतीने विचारले, आणि जर मी अशी एखादी गोष्ट अशी मागितली जी तू पूर्ण करू शकला नाहीस तर? दिनेशने उत्तर दिले, मी तुझ्यासाठी आकाशातून तारेसुद्धा आणेन श्वेता. श्वेता बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी माझे संपूर्ण जग त्याला त्या एका वचनावर दिले. न्यायाधीश साहेब, अशी कोणती मुलगी आहे जी अशा आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही? लग्नाच्या दिवशी तो मला म्हणाला, श्वेता, आजपासून माझा प्रत्येक आनंद तुझा आहे आणि तुझे प्रत्येक दुःख माझे आहे. मी माझे आईवडील, माझे घर, सर्व काही मागे सोडले आणि त्याच्यासोबत आनंदाने नवीन जीवन सुरू केले. पण मला कसे कळले असते की मी माझ्या स्वप्नात बांधलेला राजवाडा लग्नानंतर काही महिन्यातच असा कोसळेल? न्यायाधीश साहेब म्हणाले, सर्व चांगले सुरू असताना मग असे कोणते वादळ आले होते ज्याने गोष्टी या टप्प्यावर आल्या? श्वेता म्हणाली, वादळ फक्त एकदाच येते न्यायाधीश साहेब आणि सर्व काही उद्ध्वस्त करते. पण माझ्या आयुष्यात तर दररोज असे वादळ येत होते. श्वेताने दिनेशकडे बोट दाखवले आणि म्हणाली, आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली आहेत न्यायाधीश. तुम्ही यावर विश्वास ठेवाल का? या 3 वर्षात त्याने मला एकदाही कुठे बाहेर फिरायला म्हणून नेले नाही. त्याने मला आकाशातून तारे तोडण्याची शपथ दिली होती,
पण त्याने मला त्याच्या घराच्या 4 भिंतींमध्ये कैद करून ठेवले. त्याला मला राणी बनवायचे होते, परंतु त्याऐवजी मला एका कैद्यात बदलून टाकले, ज्याचे जग सकाळी स्वयंपाकघरात सुरू होत आणि रात्री त्याची वाट पाहत संपायचे. हा माणूस, हो न्यायाधीश, हा माणूस मला माझे करिअर सुरू करू देत नव्हता. तो नेहमीच मला कोणत्या ना कोणत्या कारणाने थांबवत होता. आणि त्याहून अधिक माझा पहिला वाढदिवस, जो माझ्यासाठी सर्वात स्पेशल दिवस होता. लग्नाच्या पहिल्या वर्षी माझा वाढदिवस त्याने पुढे ढकलला, असे म्हणत की त्याचे काही तातडीचे काम आहे. तो पुढच्या वाढदिवसावेळी एक भव्य पार्टी आयोजित करेल. पण दुसऱ्या वर्षी देखील तो पूर्णपणे विसरला. मी तो दिवस रडत घालवला. न्यायाधीश, त्याला माझ्या प्रेमाची, आनंदाची पर्वा नव्हती. त्याला फक्त त्याच्या कामाची आणि त्याच्या आरामाची पर्वा होती. दिनेश पुढे म्हणाला, श्वेता, हे खरं नाहीये. श्वेता म्हणाली, तू गप्प रहा, आज मला बोलू दे. न्यायाधीश, मी कदाचित त्याची पत्नी असेन, पण घरात मी नेहमीच त्याचे निर्णय स्वीकारले. त्या घरात माझे मत निरर्थक होते. इतकेच नाही तर एके दिवशी मी खूप तापाने जळत होते. माझे शरीर दुखत होते. मी त्याला कामावरून लवकर घरी येऊन मला डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी फोन केला. आणि त्याने काय केले? त्याने त्याच्या आईला फोन केला आणि म्हणाला, आई, श्वेताला डॉक्टरकडे घेऊन जा. न्यायाधीश साहेब, दिनेशच्या आईने काय केले ते ऐका. त्यांनी स्वतःचे काहीतरी घरात औषध बनवले आणि मला ते पाजले. आणि माझ्या महान पतीने माझी चौकशी करण्यासाठी पुन्हा फोन करण्याचीही तसदी घेतली नाही. शेवटी माझी आई घरी आली आणि मला डॉक्टरकडे घेऊन गेली. तेव्हा मला थोडा आराम मिळाला आणि 4 दिवसात मी बरी झाले. त्यानंतरही माझ्या आईने खूप काळजी घेतली. माझी चौकशी करण्यासाठी असंख्य वेळा फोन केला, पण माझ्या पतीने मला एकदाही विचारले नाही. आता तुम्हीच यांना विचारा न्यायाधीश साहेब, जर तो मला माझ्या पत्नीचा हक्क देऊ इच्छित नव्हता, तर माझ्याशी लग्न करून माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची काय गरज होती? कोर्टरूममध्ये एक प्रचंड शांतता पसरली. फक्त श्वेताच्या रडण्याने ती मोडली. दिनेशचा चेहरा फेकाकडला. मोठ्या कष्टाने त्याने सर्व धैर्य एकवटले आणि म्हणाला, न्यायाधीश साहेब, असा कोणता नवरा असेल जो आपल्या पत्नीला जगातील सर्व आनंद देऊ इच्छित नसेल? दिल्ली शहरात एका ठराविक पगारासह घराचे हप्ते भरून, औषधांचा खर्च घेऊन या सगळ्यात मी ही इच्छा पूर्ण कशी करू शकतो? पण मी तिला सांगितले होते की मला बढती मिळताच मी तिची ही इच्छा सर्वात आधी पूर्ण करेन. त्याच्या आवाजात एका मध्यमवर्गीय माणसाची असहाय्यता होती. श्वेता, तुझ्या पहिल्या वाढदिवसाला मला घरी येण्यास उशीर झाला, पण त्या दिवशी मी फुलांचा गुच्छ आणि तुझी आवडती मिठाई आणली होती. ते माझे प्रेम होते. पण तुला त्या मिठाई नको होत्या. तुला मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण हवे होते, जे माझ्या बजेटच्या पलीकडे होते. प्रेमाचे मूल्य भेटवस्तूच्या आकारावरून ठरवले जाते का न्यायाधीश साहेब? आणि त्या दिवशी जेव्हा तू आजारी होतीस, तर हो, मी घरी लवकर येऊ शकलो नाही, कारण ऑफिसमध्ये एक तातडीची मीटिंग होती. जर मी रजा घेतली असती तर कदाचित माझी नोकरी गेली असती. आणि मी माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी काम करतो. मी माझ्या आईला फोन केला आणि तुला डॉक्टरकडे घेऊन जाण्यास सांगितले, पण तिने तुला तेच घरगुती उपाय दिले जे तिने लहानपणापासून मला दिले होते. पण मी माझ्या आईला मदत मागितली, ही माझी चूक होती का? मग दिनेश म्हणाला, न्यायाधीश साहेब, मी आकाशातून तारे तोडू शकलो नाही, कारण मी फक्त एक सामान्य माणूस आहे, जो माझ्या कुटुंबाला चांगले जीवन देण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित त्यांच्या अपेक्षांसमोर माझे प्रयत्न कमी पडले. आता कोर्टरूममधील वातावरण बदलत होते. कथा जितकी साधी आणि एकतर्फी वाटत होती, ती आता तशी राहिली नव्हती. न्यायाधीशांनी सर्व बाबींचा विचार केल्यानंतर म्हटले, श्रीमती श्वेता यांना कुठेही बाहेर फिरायला न नेणे, महागड्या भेटवस्तू न देणे, सल्ला न घेणे, या गोष्टी नक्कीच एखाद्या स्त्रीला दुखावतात. त्या पतीपत्नीमध्ये तणाव निर्माण करतात. पण हे तुमच्या पतीपासून वेगळे होण्याचे पुरेसे मोठे कारण आहे का? नाते तोडणे हे योग्य नाही. तेवढ्यात मागून एक मोठा, भावनिक आवाज आला. न्यायाधीश साहेब, तुम्ही श्वेताला चुकीचं समजत आहात, कारण अजून तिने तुम्हाला तिच्यावर झालेल्या अत्याचारांची संपूर्ण कहाणी सांगितली नाही. मी तुम्हाला सर्व काही सांगेन. सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. श्वेताची आई सुलक्षणा देवी, एक 50 वर्षांची महिला, पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या डोळ्यात अश्रू, तिच्या चेहऱ्यावर लढाऊ वृत्ती. सुलक्षणाजी म्हणाली, श्वेता माझी मुलगी आहे. आता मी गप्प राहू शकत नाही. न्यायाधीश म्हणाले, त्यांना पुढे येऊ द्या. सुलक्षणाजी साक्षीदार पेटीत आल्या आणि सांगू लागल्या, न्यायाधीश साहेब, अजून माझ्या मुलीने तुम्हाला या ढोंगी माणसाबद्दल पूर्ण सत्य सांगितलेलेच नाही. माझ्या मुलीला खरंच अपमान सहन करावा लागला आहे. आमच्या कुटुंबात, नातेवाईकात जेव्हा जेव्हा कोणाचे लग्न व्हायचे तेव्हा हे गृहस्थ कधीच आलेले नाहीत. माझी मुलगी नेहमी एकटीच असायची. सगळे विचारायचे, तुझा नवरा कुठे आहे? माझी मुलगी काय उत्तर देऊ शकेल? माझ्या मुलीचे डोके लज्जेने झुकायचे. जर हा मानसिक छळ नसेल तर ते काय आहे? दिनेशने लगेच स्वतःचा बचाव केला. न्यायाधीश साहेब, मी कधीच कोणत्या कार्यात गेलो नाही असे नाही. हो, फक्त एकदा मी श्वेताच्या काकाच्या मुलाच्या लग्नाला जाऊ शकलो नाही. कंपनीचे वर्षातील सर्वात मोठे ऑडिट होते.
मी तिथे असणे अत्यंत आवश्यक होते. मी श्वेताला हे देखील समजावून सांगितलं, जर माझ्याकडे नोकरी नसेल तर घर कसे चालेल. सुलक्षणाजी तीक्ष्ण आवाजात म्हणाल्या, ठीक आहे, लग्न विसरून जा न्यायाधीश साहेब. पण श्वेताच्या वडिलांचे जेव्हा निधन झाले तेव्हासुद्धा हा आला नाही. आमचा संसार उद्ध्वस्त झाला होता. माझ्या मुलीला आधाराची गरज होती, पण तो त्याच्या कामात अडकला होता. आम्ही वारंवार फोन करून त्याला कळवलं. तो परत आला तोपर्यंत अंत्यसंस्कार झाले होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर 4 तासांनी तो आला. पतीचा आधार म्हणजे हेच असते का? श्वेताच्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळले. ती रडत म्हणाली, हो न्यायाधीश साहेब, त्या दिवशी मला असे वाटले की माझ्या जगात माझ्यासाठी कोणीही नाही. आमच्या 7 वचनादरम्यान प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी माझ्यासोबत राहण्याचे वचन देणारा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखात हरवत होता. मी ती शून्यता, तो एकटेपण कधीही विसरणार नाही. न्यायाधीशांनी दिनेशकडे गंभीरपणे पाहिले. दिनेशजी, तुम्ही याला काय म्हणाल? दिनेशचा चेहरा पडला. त्याच्या हृदयातील वादळावर नियंत्रण ठेवत तो वेदनादायक स्वरात म्हणाला, न्यायाधीश साहेब, मी तिथे नव्हते हे खरे आहे, पण हे खोटे आहे की मी काहीच प्रयत्न केले नाहीत. ज्या क्षणी मला श्वेताच्या वडिलांच्या जाण्याची बातमी कळली तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. हे सांगताना दिनेशचा आवाज तुटत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, न्यायाधीश साहेब, मी खूप लहान असतानाच माझे स्वतःचे वडील गेले. मला वडिलांचे प्रेम कसे असते हे आठवतही नाही. लग्नानंतर मी माझ्या सासऱ्यांमध्ये माझे वडील पाहिले आणि त्यांनीही मला स्वतःच्या मुलापेक्षा जास्त वागणूक दिली. जेव्हा मला ही बातमी कळली तेव्हा मी प्रत्येक ट्रॅव्हल वेबसाईट आणि प्रत्येक एअरलाईन्समध्ये तातडीत तिकिटासाठी शोध घेतला. मला फ्लाईट सापडली नाही. हताश झाल्याने मी सापडलेल्या पहिल्या ट्रेनकडे धावलो, पण खूप उशीर झाला होता. माझ्यावर विश्वास ठेवा, त्या दिवशी श्वेता एकटीच नव्हती जिने तिचे वडील गमावले. मी माझे वडील पुन्हा एकदा गमावले होते. मी त्यांना शेवटचे पाहूही शकलो नाही. हे दुःख अजूनही माझ्या हृदयात आहे. न्यायाधीशांना त्यांची असहाय्यता समजली. सुलक्षणाजी म्हणाली, न्यायाधीश साहेब, पुन्हा एकदा तेच मगरीचे अश्रू? जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला असहाय्य सिद्ध करण्यासाठी एखादी कथा रचता तेव्हा तुम्ही ही अशी कारणे देणारच. ठीक आहे, मी मान्य करते की त्या दिवशी ती एक सक्ती होती, पण माझ्या मुलीला आयुष्यभर दररोज दिवसरात्र सहन कराव्या लागणाऱ्या सर्व टोमण्यांबद्दल काय? तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही न्यायाधीश साहेब. माझ्या मुलीला काय सहन करावे लागते तिच्या सासूरच्या घरात? तू एक स्त्री असूनही हे घर सांभाळू शकत नाही. तुला चांगला स्वयंपाक करता येत नाही. तू मुलांची काळजी घेऊ शकत नाही. अशा हजारो टोमण्यांना ऐकून माझ्या मुलीचे मन दगड झाले आहे. आणि जेव्हा तिने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहिले तेव्हा या माणसाने तिचे ते स्वप्नही चकनाचूर केले. श्वेताची आई दिनेशबद्दलच्या सर्व तक्रारी एक एक करून सांगत असताना श्वेता देखील त्या सर्व आठवणीने रडू लागली. ती ओरडून म्हणाली, न्यायाधीश साहेब, लग्नानंतरही मी माझे स्वप्न पूर्ण करेन असे मला वाटत होते, पण मला स्पष्टपणे सांगण्यात आले होते की तू फक्त घर आणि मुलांची काळजी घेशील. माझ्या स्वप्नांना काहीही किंमत उरलेली नव्हती. न्यायाधीशांनी दिनेशकडे पाहत म्हटले, हे खरे आहे दिनेश, जर श्वेताजी व्यवसाय सुरू करू इच्छित असेल तर त्यात काही गैर नव्हते. दिनेशने लगेच म्हणाला, नाही न्यायाधीश, मी कधीच तिला या गोष्टीसाठी नकार दिला नाही. आमच्या मुलीला टायफॉईडचा ताप होता. ती बऱ्याच काळापासून आजारी होती. मी तिला फक्त ती बरी होईपर्यंत थोडा वेळ थांबण्यास सांगितले होते. मला माहीत होते की ती दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही, म्हणून मी 2 ते 3 महिने थांबण्यास सांगितले. मी श्वेताला सांगितले की आपली मुलगी बरी झाल्यानंतर मी तिला तिच्या स्वप्ने पूर्ण करण्यास वैयक्तिकरित्या मदत करीन. आणि डॉक्टरांनी तिला बाहेरचे अन्न खाण्यास मनाई केली होती. परंतु श्वेता तिला पॅक केलेले अन्नपदार्थ, मॅगी वगैरे खाण्यास भाग पाडायची. आई जेव्हा जेव्हा या गोष्टीस नकार द्यायची तेव्हा श्वेता रागवायची. हा सततचा संघर्ष सुरू होता. मी प्रत्येक वेळी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण मी आई किंवा श्वेता दोघांनाही पटवू शकलो नाही. या काळात मी सर्वात जास्त तुटलो होतो. दिनेशचा घसा दाबला गेला आणि तो साक्षीदार पेटीतच रडत पडला. 32 वर्षीय पुरुषाला न्यायालयात इतके रडताना पाहून संपूर्ण कोर्टरूम शांत झाला. पण श्वेताची आई प्रभावित झाली नाही. ती म्हणाली, हे मगरीचे अश्रू आहेत न्यायाधीश साहेब. पहा तो कसा रडत आहे. त्याच्या चुका लपवण्यासाठी हे त्याचे आणखी एक ढोंग आहे. त्याचे सर्व तर्क खोटे आहेत. तो माझ्या मुलीला प्रत्येक पैशाची आस लावतो. तो तिच्या लहान लहान इच्छाही पूर्ण करू शकत नाही. म्हणून माझ्या मुलीने ठरवले आहे की ती कायद्यानुसार त्याच्याकडून मासिक पोटगी स्वीकारेल, परंतु ती त्याला मुक्त करणार नाही. तो या नात्यात बांधला जाईल. जर तो माझ्या मुलीला आनंदी ठेवू शकत नसेल तर आम्ही त्याला दुसऱ्या महिलेसोबत आनंदी पाहू शकणार नाही. तो काही बोलण्यापूर्वीच दिनेशचे वकील श्री वर्मा ताबडतोब उभे राहिले.
न्यायाधीश साहेब, अजूनही एक गोष्ट उघड झालेली नाही. ती म्हणजे त्याने एक स्वच्छ जुना कागदपत्र काढला आणि न्यायाधीशांना दाखवला. हे दिनेशचे नियुक्तीपत्र आहे. 3 वर्षांपूर्वी दिनेशला बंगळुरूमधील एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीकडून ते मिळाले होते. वर्षाला 25 लाख रुपयांचे पॅकेज, त्याच्या आजच्या कमाईच्या तिप्पट. पण त्याने ते नाकारले. न्यायाधीशांनी आश्चर्याने कागदपत्राकडे पाहिले. पण का दिनेशजी, तुम्ही इतकी मोठी नोकरी का सोडली? जर तुम्ही स्वीकारले असते तर आज तुमची परिस्थिती वेगळी असती. वर्मा यांनी श्वेताकडे पाहिले. तिचा चेहरा भावशून्य होता. मग कडक आवाजात वकील म्हणाले, न्यायाधीश साहेब, हा प्रश्न दिनेश यांना विचारू नका, तर त्यांच्या पत्नी श्वेता यांना विचारा. कारण श्वेताजी बंगळुरूला जाऊ इच्छित नव्हती. ती म्हणायची, मी माझ्या आईवडिलांपासून दूर जाऊ शकत नाही आणि तिच्यासाठी माझ्या क्लायंटने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी संधी नाकारली, जेणेकरून श्वेताला तिच्या कुटुंबापासून दूर जावे लागू नये. वकिलाने एक तीव्र प्रश्न केला. ज्या माणसाने आपल्या पत्नीच्या एका इच्छेसाठी आपले भविष्य धोक्यात घातले, त्याच्यावर त्याची पत्नी त्याला प्रत्येक पैशाची हौस लावण्याचा आरोप कसा करू शकते? हा कोणता न्याय आहे? दिनेशच्या वकिलाच्या खुलाशांनी कोर्टरूम हादरले. न्यायाधीशांसह सर्वजण स्तब्ध झाले. सर्वांच्या नजरा श्वेतावर होत्या. ती पुतळ्यासारखी उभी होती. तिचा चेहरा लज्जेने फिक्का पडला होता. सुलक्षणाजींनाही आता काय बोलावे सुचत नव्हते. हे एक असे सत्य होते जे नाकारता येत नव्हते. न्यायाधीश यांनी कागदपत्रांकडे पाहिले, नंतर श्वेताच्या फिक्का पडलेल्या चेहऱ्याकडे. त्यांच्या अनुभवी डोळ्यांना आत्तापर्यंत लपलेल्या कथेचे काही भाग दिसू लागले. सुलक्षणाजींना खेळ निसटल्याचे जाणवले. तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी न्यायाधीशांकडे पाहिले. न्यायाधीश महाराज, ही नाण्याची फक्त एक बाजू आहे. आम्ही आमच्या मुलीला राजकुमारीसारखे वाढवले. तिने कधीही कोणतेही दुःख पाहिले नाही. ती लहान असताना तिच्या बाहुलीचे केस विस्कटले तरी ती रडायची. आम्ही तिला इतक्या प्रेमाने वाढवले आणि या लोकांनी माझ्या लाडक्या श्वेताला दररोज रडायला भाग पाडले. तिला रात्रंदिवस टोमणे सहन करावे लागतात. मी जेव्हा जेव्हा तिला फोन करते तेव्हा मला फक्त तिचे रडणे ऐकायला येते. मी माझ्या मुलीला या नरकात गुदमरताना अजिबात पाहू शकत नाही. श्वेताने तिच्या आईचा हात धरला आणि म्हणाली, हो आई, मी ते घर स्वतःचे बनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझे अस्तित्व, माझी स्वप्ने दुर्लक्षित केली गेली. न्यायालयात उपस्थित असलेल्या महिला श्वेताच्या वेदना समजू शकत होत्या. पण मग न्यायाधीशांनी त्यांचे डोळे थोड्या वेळाने बंद केले, जणू परिस्थितीची घोली मोजत होते. मग त्यांनी सुलक्षणाजींकडे तीक्ष्ण नजर टाकली आणि तो प्रश्न विचारला ज्याने संपूर्ण प्रकरणाचा मार्ग बदलला. सुलक्षणाजी, मला एक गोष्ट सांगा, जेव्हा श्वेता तिच्या नवऱ्याच्या घरी राहत होती तेव्हा तुम्ही दोघी किती वेळा बोलत होतात? सुलक्षणाजी विचार न करता अभिमानाने म्हणाल्या, दररोज न्यायाधीश साहेब, आम्ही 2-3 तास आरामात बोलायचो, कारण मी तिचा एकमेव आधार होते. मग न्यायाधीशांनी पुढचा प्रश्न विचारला, त्यावेळी तुम्हाला घरी काय सुरू आहे, काय जेवण बनवले जात आहे, हे माहीत होते का? सुलक्षणाजी म्हणाली, हो नक्कीच. माझी मुलगी माझ्यापासून काहीही लपवत नव्हती. सुलक्षणाजी यांना हे कळत नव्हते की त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकवले जात आहे. मग न्यायाधीशांनी प्रश्न विचारला, जर सासू आणि सुनेमध्ये किरकोळ भांडण झाले तर तुम्हाला त्याची लगेच बातमी मिळायची का? सुलक्षणाजी म्हणाली, हो न्यायाधीश साहेब, माझी बिचारी मुलगी तिच्या भावना माझ्याशिवाय आणखी कोणाला सांगेल? न्यायाधीशांचा आवाज कठोर झाला, म्हणजे तुम्ही तुमच्या मुलीच्या सासरच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा मागोवा ठेवत होतात. स्वयंपाकघरात सासू आणि सुनेतील भांडणापासून ते बैठकीच्या खोलीत पतीपत्नीच्या खाजगी संभाषणांपर्यंत. न्यायाधीशांनी सर्वात मार्मिक प्रश्न विचारला, सुलक्षणाजी, तुम्ही तुमच्या मुलीला प्रेमाने आणि आपुलकीने वाढवले, तुम्ही तिला मोठ्या थाटात निरोप दिला, हे सर्वांना माहिती आहे. पण तुम्ही कधी मानसिकदृष्ट्या तिला तिच्या पतीच्या घराची मालकी दिली का? की तुम्ही तिला तुमच्या स्वतःच्या अंगणाची राजकुमारी म्हणून ठेवले? हा प्रश्न नव्हता, तर तो एक आरसा होता ज्यामध्ये सुलक्षणाजीला तिचा स्वतःचा क्रूर आणि स्वार्थी चेहरा दिसला. ती संतापली, न्यायाधीश साहेब, तुम्ही हे काय म्हणत आहात? मी तिची आई आहे. मी तिला हळूहळू तिथे मरू द्यावे? न्यायाधीश शांतपणे म्हणाले, सुलक्षणाजी, तुमची मुलगी श्वेता हिने तिच्या आईला तिचे दुःख सांगणे योग्य आहे. पण प्रश्न हा आहे की ते कोणते दुःख होते? दिनेश ऑफिसमधून उशिरा आला, ही एक घटना आहे, दुःख नाही. सासूला जेवणात दोष आढळला, हा वाद आहे, अत्याचार नाही. वाढदिवसाची महागडी भेट न मिळणे, हा अपेक्षांचा भंग आहे, नाते तुटणे नाही. सुलक्षणाजी, तुम्ही दररोज 3 तास तुमच्या मुलीशी बोलण्यात घालवलात. तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीला मोठ्या दुःखात रूपांतरित केले. तुम्ही प्रत्येक छोट्या वादाला अत्याचार म्हणून संबोधले. जर तुम्ही तुमच्या मुलीला या सर्व गोष्टी विचारल्या नसत्या आणि श्वेताने तुम्हाला सांगितलेच नसते, तर ती काही दिवसातच त्या छोट्या छोट्या गोष्टी विसरून गेली असती आणि तिचे कुटुंब पुन्हा एकत्र आले असते. पण तुम्ही ते होऊ दिले नाही. तुमच्या शब्दांनी एक छोटीशी ठिणगी पेटवली, ज्यामुळे त्याचे एका आगीत रूपांतर झाले. श्वेताच्या नजरेत तिचे कुटुंब दोषी ठरले. ती स्वतः बळी पडली. तुम्ही नकळत तुमच्या मुलीच्या मनात हे बिंबवले, तिचे सासर नरक आहेत, तिचा नवरा अत्याचारी आहे.
सुलक्षणाजी थरथर कापत म्हणाल्या, मी फक्त तिला पाठिंबा दिला. न्यायाधीश कठोरपणे म्हणाले, नाही, तो पाठिंबा नव्हता, ते विष होते. एक गोड विष जे तुम्ही तुमच्या मुलीच्या नात्यात पेरत राहिलात. लग्न पतीच्या विश्वासाने आणि समजुतीने वाढवले जाते. तुम्ही दररोज तिला फोन करत होतात, त्याच्या मुळांमध्ये द्वेष आणि तक्रारीचे आम्ल ओतत होतात. श्वेता फक्त ऐकून उभी होती. न्यायाधीश म्हणाले, श्वेताजी, जेव्हा जेव्हा तुमच्यात मतभेद होते तेव्हा तेव्हा समस्या सोडवण्यासाठी तुम्ही तुमच्या पतीशी बोलण्याऐवजी तुम्ही तुमच्या आईला फोन करत होतात. तुम्ही तुमच्या आईला तुमचा वकील बनवलेत, पतीला नाही. तुमच्या नात्यातील प्रत्येक निर्णय तुम्ही आणि तुमच्या आईनेच घेतले. न्यायाधीशांनी निष्कर्ष काढला, खरी समस्या पतीची किंवा पत्नीची नाही, तर समस्या प्रेमाच्या वेशात या नात्यात तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपात आहे. सुलक्षणाजी, तुमच्या मुलीचे लग्न होऊन 3 वर्ष झाली आहेत, पण तुम्ही तिला कधीही तिच्या पतीची पत्नी होण्याची संधी दिली नाही. श्वेताला जणू तिच्या पायाखालून जमीन सरकल्यासारखे वाटले. तिने तिच्या आईला केलेली प्रत्येक तक्रार, प्रत्येक छोटा तपशील तिच्या कानात घुमत होता. आज पहिल्यांदाच तिला जाणवले की तिने स्वतःच्या हातांनी स्वतःच्या घराच्या पायावर दगड रोवले आहेत. संपूर्ण कोर्टरूममध्ये शांतता होती. मग मागून काही क्षणातच संपूर्ण कोर्टरूम टाळ्यांच्या कडकडाटात गुंजलं. टाळ्या न्यायाधीशांच्या विश्लेषणासाठी होत्या. आज प्रत्येकजण अनुभवत असलेल्या कठोर सत्यासाठी होत्या. न्यायाधीशांनी त्यांचा निकाल देणे सुरू केले. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्या. नात्यात कडुत्व आहे हे स्पष्ट आहे, पण घटस्फोट हा शेवटचा उपाय असावा, पहिला नाही. म्हणून हे कोर्ट वैवाहिक प्रयोग करण्याचे आदेश देते. सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते की हा वैवाहिक प्रयोग काय आहे. न्यायाधीश पुढे म्हणाले, हा प्रयोग पूर्ण महिनाभर चालेल आणि यात काही कडक नियम असतील, पण ते पाळावे लागतील. पुढच्या महिन्यासाठी श्रीमती श्वेता तिच्या आईशी संपर्क करणार नाही किंवा तिला भेटणार देखील नाही. ही शिक्षा नाही, तर श्वेताला बाहेरील प्रभावाशिवाय तिचे स्वतःचे विचार आणि आतला आवाज ऐकण्याची संधी देण्यासाठी आहे. पती-पत्नी दोघांनाही दर आठवड्याला विवाह सल्लागाराला भेटावे लागेल. सत्र अहवाल थेट न्यायालयात सादर केला जाईल. तुम्हाला एक रिकामे गाचेचे भांडे आणि काही कागदपत्रे स्वतःजवळ ठेवावी लागतील आणि दररोज एकमेकांना न दाखवता त्या कागदावर तुमच्या नात्यातील एक चांगली आणि सकारात्मक आठवण लिहायची आहे आणि ती त्या गाचेच्या भांड्यात ठेवायची आहे. ही आठवण तुमच्या भांडणापूर्वीची असावी. ही स्लिपने भरलेले गाचेचे भांडे 1 महिन्यानंतर न्यायालयात उघडले जाईल. तुम्ही दोघेही एकाच घरात राहाल, पण एकमेकांवर कोणताही दबाव आणणार नाही. आणि या काळात दिनेश यांची आई आणि श्वेताची आई यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. हा एक अभूतपूर्व निर्णय होता. दिनेश आणि श्वेता दोघेही द्विधेत होते. त्यांच्याकडे ते स्वीकारण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. सुरुवातीचे दिवस विचित्र आणि कठीण होते. ते घर आता घर नव्हते, तर एक शांत युद्धभूमी होते. श्वेतासाठी तिच्या आईशी न बोलता एक दिवसही घालवणे कठीण झाले होते. तिला वारंवार आईला फोन करण्याची इच्छा व्हायची, परंतु न्यायालयाच्या आदेशाने तिला रोखले होते. त्यांचे डोळे दिवसातून 100 वेळा एकमेकांना भेटायचे, नंतर अनोळखी लोकांसारखे दूर पाहायचे. रात्री जेव्हा संपूर्ण शहर झोपलेले असायचे तेव्हा त्यांच्यातील वादळ जागे व्हायचे. ते शांतपणे स्वतःच्या लग्नापूर्वीच्या आठवणी लिहायचे. त्या कागदावर मध्ये काय लिहिले आहे हे फक्त त्यांनाच माहीत होते. पहिले काउन्सिलिंग सत्र वादळासारखे होते. दोघांनीही त्यांचा सर्व राग आणि निराशा बाहेर काढली. काउन्सिलर कोणालाही बरोबर की चूक हे ठरवत नव्हता, तो फक्त त्यांचे ऐकत असे. पुढच्या सत्रात ते एकमेकांचे दृष्टिकोन समजून घेऊ लागले. पहिल्यांदाच श्वेताला जाणवले की तिच्या आईचा अतिलेकी हस्तक्षेप, ज्याला ती प्रेमाचे अमृत मानत होती, तो तिच्या वैवाहिक जीवनासाठी एक गोड विषासारखा होता. दरम्यान दिनेशला जाणवले की श्वेता तिच्या आईवर किती अवलंबून होती आणि तिच्या नवीन वातावरणात तिला किती आधाराची आवश्यकता होती. एका रात्री कागदावर काहीतरी लिहित असताना दिनेशच्या डोळ्यातून अश्रू कागदावर पडले. त्याने पटकन ते पुसले, ते दुमडले आणि त्या भांड्यात ठेवले. दरम्यान श्वेता देखील कागदावर लिहित होती. तिच्या मनात जुन्या आठवणींचा ढीग घोळत होता. आपण कसे होतो आणि आपण आता काय झालो आहोत. जर मी माझ्या आईच्या खांद्याऐवजी माझ्या पतीचा हात धरून रडण्यात घालवलेल्या वेळेचा अर्धा वेळही त्याच्यासोबत घालवला असता, तर कदाचित आपल्याला कधीही कोर्टात जावे लागले नसते. या विचाराने तिचे हात थरथर कापत होते. कागदाचा तुकडा छातीशी धरून ती बराच वेळ रडत होती. दोघेही वेदनेने भरले होते. त्यांना एकमेकांकडे धावायचे होते, मिठी मारून म्हणायचे होते, ही चूक होती. पण अहंकाराची एक अदृश्य भिंत त्यांच्यामध्ये उभी होती. श्वेताला वाटले की त्याने आधी पुढाकार घ्यावा. दिनेशला वाटले की दोषी तर मला ठरवले जात आहे, किमान तिने एकदा तरी पुढे येऊन माफी मागावी. प्रेम आणि स्वाभिमानाची ही लढाई दोघेही हरत होते. एकाच छताखाली राहूनही ते एकमेकांचे आवाज ऐकण्यासाठी आतुर होते. 1 महिना उलटला. प्रत्येक दिवस मोजत होते.
शांतता अधिकच गहिरी आणि वेदनादायक होत गेली. बरोबर 1 महिना उलटला. त्याच कुटुंबाच्या कोर्टरूममध्ये एक विचित्र शांतता होती. दिनेश आणि श्वेता समोरासमोर होते. त्यांच्यामध्ये काचेचे भांडे खरवलेले होते, जे आता त्यांनी लिहिलेल्या स्लिपने भरलेले होते. त्या 30 दिवसांच्या अव्यक्त आठवणींचे साक्षीदार असलेल्या न्यायाधीशाने त्यांच्याकडे पाहिले. दोघेही शांत होते. त्यांच्या डोळ्यात उत्सुकता होती. कदाचित कोणीतरी आधी बोलेल, पण त्यांचा अहंकार त्यांच्या मार्गात जड दगडासारखा उभा होता. न्यायाधीश म्हणाले, निर्णय अजूनही कठीण आहे असे दिसते. चला प्रथम तुमच्या नात्याची खरी साक्ष देणारे हे काचेचे भांडे उघडूया. दिनेशजी, श्वेताले लिहिलेल्या स्लिपमधून एक स्लिप निवडा आणि सर्वांसमोर ती वाचून दाखवा. दिनेशने थरथरत्या हातांनी स्लिप काढली. ती उघडताच त्याचे डोळे क्षणभर गोठले. तो वाचू लागला. माझ्या लग्नानंतर जेव्हा मी उदास बसले होते, माझ्या आईवडिलांची आठवण करत होते, तेव्हा तू मला माझे आवडते समोसे आणलेस. मी अजूनही उदास होते म्हणून तू मला हसवण्यासाठी विनोद सांगायला सुरुवात केलीस. आणि खरं सांगू, मी यापेक्षा वाईट विनोद कधीही ऐकला नाही. यामुळे कोर्टरूममधील काही लोकांना हसू आले, पण दिनेशचे डोळे भरून आले. तो पुढे म्हणाला, पण जेव्हा मी तुझा चेहरा पाहिला, एक सिव्हिल इंजिनियर जो मोठ्या इमारती बांधतो, त्याने मला एका लहान निष्पाप मुलासारखे हसवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मला तुझ्या विनोदांमुळे नाही, तर तुझ्या निरागसतेमुळे अश्रू अनावर झाले होते. तू खूप चांगला आहेस दिनेश. दिनेशचा आवाज आता तुटत होता. त्याच्या हातातील स्लिप थरथरत होती. न्यायाधीश म्हणाले, श्वेताजी, आता तुम्ही दिनेश यांनी लिहिलेली एक स्लिप काढून वाचा. श्वेताने एक स्लिप उचलली आणि ती उघडताच तिचा श्वास रोखला गेला. त्यात लिहिले होते, मला आठवते जेव्हा माझ्या प्रमोशन पार्टीत एका नातेवाईकाने माझी चेष्टा केली होती आणि तू सर्वांसमोर माझा हात धरला होतास आणि म्हणाली होतीस, मला माझ्या पतीचा अभिमान आहे. त्या दिवशी तू मला जगातील सर्वात बलवान व्यक्ती बनवले होतेस. श्वेता, त्या दिवशी मला खात्री होती की जरी संपूर्ण जग माझ्या विरुद्ध गेले तरी तू माझी साथ कधीही सोडणार नाहीस. श्वेताच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत होते. तिला आठवले की तिने ज्या पतीला एकेकाळी तिची ताकद म्हटले होते, आज त्याच पतीवर तिने जाहीरपणे आरोप केले होते. न्यायाधीशांनी वातावरण आणखी तीव्र करत म्हटले, दिनेशजी, कृपया आणखी एक स्लिप वाचा. दीपकने स्लिप उचलली आणि त्याला रडू कोसळले. दिनेश, लग्नानंतर मी पहिल्यांदा स्वयंपाक केला होता, ते आठवतंय का तुला? सगळं अन्न जळून गेले होते. मला खूप वाईट वाटले आणि मी रडू लागले. पण तू ते जळून गेलेलं सगळं जेवण हसत हसत खाल्लेस आणि म्हणाला होतास की आजपासून हा माझा आवडता पदार्थ आहे. त्या दिवशी मला पहिल्यांदाच ते जाणवले की मला जगातला सर्वोत्तम नवरा मिळाला आहे. मी कितीही चुका केल्या तरी तुझ्या नजरेत मी परफेक्ट आहे. दिनेश झुकून रडू लागला. न्यायाधीशांनी श्वेताकडे पाहिले. तिची प्रकृती आणखी वाईट होती. श्वेताजी, पुढची स्लिप वाचा. श्वेताने मोठ्या कष्टाने दुसरी स्लिप उचलली. मला ती श्वेता आठवते जेव्हा मी ऑफिसमध्ये ताणतणावात रात्रभर जागे राहायचो. तू माझ्या शेजारी शांत बसून माझ्या केसांना हात लावायचीस. जेव्हा मी थकायचो तेव्हा तू मला चहा किंवा कॉफी बनवायचीस. तू मला फक्त सांगितलंस की तू माझ्या सोबत आहेस आणि नेहमीच असशील. त्या रात्री मला वाटले की जोपर्यंत तू माझ्या सोबत आहेस तोपर्यंत मी जगातली कोणतीही लढाई जिंकू शकतो. तुझ्याशिवाय मी काहीही नाही. मी तुला खूप प्रेम करतो आणि नेहमीच करेन. हे वाचताच श्वेताचा धीर सुटला आणि ती अडखळून खाली पडली. पुढच्या क्षणी दिनेश धावत गेला आणि त्याने तिला पकडले आणि श्वेता त्याच्या छातीशी चिकटली राहिली. ती लहान मुलासारखी रडत होती. दिनेश, मी खूप वाईट आहे. मी खूप स्वार्थी आहे. मला तुझे प्रेम कधीच समजले नाही. मी तुझ्या प्रत्येक त्यागाकडे दुर्लक्ष केले. मी फक्त तक्रारी शोधत होते आणि प्रत्येक छोट्या क्षणात तू माझ्यावर वर्षाव केलेले प्रेम मला दिसत नव्हते. दिनेशही रडत होता. त्याने तिचे अश्रू पुसले. नाही श्वेता, तू वाईट नाहीस. आपण दोघेही मूर्ख होतो. ती माझीही चूक होती. तू आपल्या आई वडिलांना सोडून माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत आलीस. मला समजायला हवे होते. मी तुला थोडा वेळ द्यायला हवा होता. मी तुझ्या छोट्या इच्छा पूर्ण करू शकलो असतो. आज इतक्या वर्षांनी त्याला 2 शरीरे आणि 1 आत्मा असण्याचा अर्थ समजला. कोर्टरूममधील वातावरण अधिकच जड झाले. न्यायाधीशांचे डोळेही ओले झाले. दिनेशने हात जोडून म्हटले, न्यायाधीश महाराज, आम्हाला आमची याचिका परत हवी आहे. आम्हाला घटस्फोट नको आहे. न्यायाधीश हसले आणि म्हणाले, मलाही हेच अपेक्षित होते. लक्षात ठेवा, लग्न म्हणजे एकमेकांच्या चुकांची नोंद ठेवणे नाही, तर एकमेकांच्या कमतरता असूनही नेहमी एकत्र उभे राहणे आहे. आज तुम्ही दोघांनी तुमचे नाते केवळ वाचवले नाही, तर जगाला दाखवून दिले आहे की जर तुमच्या हृदयात खरे प्रेम असेल तर कोणतीही भिंत इतकी उंच नाही की ती तोडता येणार नाही. अश्रूंनी माखलेल्या चेहऱ्याने श्वेता दिनेशकडे पाहत म्हणाली,
दिनेश, आजपासून मी कधीही घटस्फोटाचे नावही काढणार नाही आणि तुमच्यापासून दूरही राहणार नाही. दिनेशने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी न्यायाधीशांकडे पाहिले आणि हात जोडून म्हणाला, धन्यवाद न्यायाधीश साहेब. तुम्ही आम्हाला फक्त न्याय दिलाच नाही, तर तुम्ही आम्हाला आमचे जीवन परत दिले. तर मित्रांनो, न्यायाधीशांचा निर्णय बरोबर होता का? कृपया तुमचे मत कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा. आणि शेवटपर्यंत कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.